नमस्कार. आज आपण चहा कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर मी आता 4 कप चहा बनवणार आहे. त्यासाठी 2 वाटी पाणी घेत आहे. 2 वाटी पाणी आपण घेतलेलं आहे. यात 4 चमचे चहापत्ती मी टाकतो. आता चहापत्तीसोबत तुम्ही यामध्ये अद्रक किसून घालू शकता किंवा सुंठ पावडर, आणि जर सर्दी खोकला झाला असेल तर गवती चहाची पानं सुद्धा तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तर ही चहापत्ती पाण्यामध्ये नीट उकळून घेऊया, जेणेकरून त्याचा स्वाद आणि कलर पाण्यामध्ये पूर्णपणे उतरू दे. त्यानंतर आपण यामध्ये दूध आणि साखर ॲड करूया. मी 4 कप चहाला 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला 1 कप चहा जर बनवायचा असेल तर अर्धा कप पाणी, अर्धा कप दूध, 1 चमचा चहापत्ती व 2 चमचे साखर लागेल. आता आपण पाहू शकता चहापत्ती पाण्यामध्ये पूर्णपणे उकळलेली आहे. त्याचा रंग स्वाद व्यवस्थितपणे पाण्यात उतरलेला आहे, ते तुम्ही वासावरून ओळखू शकता. आता आपण यामध्ये 2 कप दूध मिसळून घेऊया. 2 कप किंवा 2 वाटी. 1 कपला 2 चमचे साखर, याप्रमाणे 4 कपला 8 चमचे साखर आपण टाकून घेऊया. आपण पाहू शकता आता चहा छान असा उकळत आहे. जेवढं जास्त आपण चहाला उकळून घेऊ तेवढं व्यवस्थित कलर व स्वाद त्याला येतो. चहा बनवण्यासाठी मॅक्झिमम 4 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो. ठीक आहे, आता आपण चहा कपमध्ये सर्व करून घेऊया. आता चहाला आपण 2 कपामध्ये सर्व करून घेतलेला आहे. संध्याकाळच्या वेळी TV पाहत चहाचा आस्वाद आपण मस्त घेऊ शकतो. सोबत जर बिस्किट मिळालं तर जास्तच आनंद होतो आपल्याला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच अनेक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.